आज आपण एका अशा माणसाची कथा जाणून घेणार आहोत, ज्याचा नावाचा उल्लेख केल्यावर कराचीमधल्या खतरनाक गुन्हेगारांच्याही काळजात धस्स व्हायचं. बॉलिवूडच्या धुरेंदर सिनेमाने पुन्हा एकदा वादग्रस्त पण तेवढ्याच धाडसी पोलीस अधिकाऱ्याची आठवण करून दिली आहे. तो म्हणजे चौधरी अस्लम खान. काही लोक त्याला सुपर कॉप म्हणायचे, काही कराचीचा रडे हरी, तर काही त्याला थेट धुरंधरचा जिन्न म्हणायचे. लहरी नावाचं कराचीमधलं ते कुख्यात टाउन, जिथे सरकारचं नाही तर गँगस्टरचं राज्य चालायचं. ते शांत करणारा हाच तो माणूस. पण चौधरी अस्लमची खरी कहाणी काय होती? तो हिरो होता की विलन? एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून त्याने काय काय पराक्रम केले आणि शेवटी त्याचा अंत कसा झाला? याच धुरंधर कॉपच्या इतिहासाचा पर्दाफाश आपण करणार आहोत. शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आजचा खेळ खूप इंटरेस्टिंग आहे. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. चौधरी अस्लम खानचा जन्म 1963 मध्ये पाकिस्तानच्या मनसेरा जिल्ह्यात झाला. पण त्याचं कार्यक्षेत्र होतं कराची. कराची हे धकाधकीचं शहर. 1984 मध्ये तो सिंध पोलीसमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून भरती झाला. कराचीमध्ये तेव्हा लहरी नावाचा एक भाग होता, ज्याला कराचीची आई म्हणजेच मदर ऑफ कराची म्हणायचे. कारण तो सर्वात जुना भाग होता. पण इथे शांतता नव्हती. होती फक्त गुंडागिरी, खंडणीखोरी आणि गँग वॉर. इथे अब्दुल रहमान बोलोच उर्फ रहमान डकेत, उझेर बोलोच आणि अर्शद पप्पू सारखे खतरनाक डॉन राज्य करायचे. सरकार आणि पोलिसही इथे हात टेकायचे. पण एंट्री झाली चौधरी अस्लम याची. त्यांनी चौधरी हे नाव आपल्या नावासमोर लावलं, कारण त्याला गुज्जर समाजाची एकता आणि हिंमत आवडायची. त्याचा रुबाब वेगळाच होता. सफेद सलवार कमीज, एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात ब्लॉक पिस्तूल. तो म्हणाला, मी या गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार. 1990च्या दशकापासून अस्लम खानने एन्काउंटर स्पेशलिस्ट रूप दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला MQM नावाच्या राजकीय पक्षाच्या सशस्त्र गटाविरोधात त्याने ऑपरेशन्स केली. पण खरी ओळख मिळाली लायरी टाउनमध्ये. रेहमान डकेतला पकडून मारण्यात त्याचा मोठा हात होता. काहींच्या मध्ये हा एन्काउंटर खोटा होता, तर काहींच्या मध्ये तो न्याय होता. अस्लमवर फेक एन्काउंटरचे आरोप झाले. त्याला जेलमध्येही जावं लागलं. पण नंतर कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं. अस्लम खान कुणाला घाबरतच नसे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान असो, लष्कर-ए-गंजवी असो, त्याने शेकडो खतरनाक गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्याच्यासाठी कायदा म्हणजे डर्टी हॅरी स्टाईलने गुन्हेगारांना संपवणं होतं, जेणेकरून सामान्य लोकांना शांतता मिळेल. चौधरी अस्लमच्या या धुरंधर कार्यपद्धतीमुळे त्याचे खूप शत्रू होते. त्याच्यावर तब्बल 9 वेळा जीवघेणे हल्ले झाले. पण प्रत्येक वेळी चमत्कारिकरित्या तो वाचला. 2011 मध्ये त्याच्या डिफेन्स सोसायटीतल्या घरावर तालिबानने सुसाईड बॉम्बर पाठवून ट्रक बॉम्बने हल्ला केला. 8 लोक मारले गेले. घर संपूर्ण उद्ध्वस्त झालं. पण अस्लम खान आणि त्याचं कुटुंब वाचलं. या हल्ल्यानंतर तो बाहेर आला आणि कॅमेरामन समोर उभं राहून जे म्हणाला ते आजही प्रसिद्ध आहे. तो म्हणाला, दहशतवाद्यांनी सिंहाच्या गुहेत हात घातलाय आणि मी त्यांना याच जमिनीत गाडणार. त्याची जिद्द आणि निर्भयता पाहून सगळे थक्क झाले. तो शेवटपर्यंत ड्युटीवर होता. मरण्याला घाबरत नव्हता. पण प्रत्येक कथेचा शेवट असतोच. 9 जानेवारी 2014 अस्लम आपल्या ताफ्यासह कार्यालयाकडे जात होता. लहरी एक्सप्रेसवर एका सुसाईड बॉम्बरने स्फोटकाने भरलेली गाडी त्याच्या बुलेट प्रूफ गाडीवर आदळली. स्फोट इतका भीषण होता की गाडीचे अक्षरशः तुकडे झाले. या हल्ल्यात चौधरी अस्लम खान आणि त्याचे 2 सहकारी मेले. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. तो आमच्या कैद्यांना मारत होता, म्हणून आम्ही त्याला संपवलं, असं त्यांनी सांगितलं. पण इथे एक मोठं रहस्य आहे. नंतरच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. अस्लम खानच्याच एका अंगरक्षकाने आणि ड्रायव्हरने दहशतवाद्यांना त्याच्या हालचालींची माहिती दिली होती. गद्दारीमुळे एक शूर अधिकाऱ्याचा अंत झाला. चौधरी अस्लमच्या मृत्यूनंतर ही वाद थांबली नाही. त्याच्यावर अनेकदा मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचे आरोप झाले. तो राजकारण्यांच्या इशाऱ्यावर काम करत होता, असे म्हटले गेले. पण त्याच्या सहकाऱ्यांसाठी आणि कराचीच्या सामान्य लोकांसाठी तो एक हिरो होता. त्याने आपलं आयुष्य शहराच्या शांततेसाठी पणाला लावलं. त्याच्या आयुष्यावर चौधरी द मार्टर नावाचा पाकिस्तानी सिनेमा बनला आणि आता बॉलिवूडच्या धुरंधरमध्ये संजय दत्तने त्याच्यावर आधारित भूमिका साकारली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरू झाली. तो धुरंधरचा जिन्न होता की एका वादग्रस्त पोलीस अधिकारी, हे ठरवणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की, कराचीच्या गुन्हेगारी इतिहासात चौधरी अस्लम खानचं नाव नेहमीच आदराने आणि काही प्रमाणात भीतीने घेतलं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सावलीकट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चौधरी अस्लम बद्दल
तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नव्या आणि धमाकेदार विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.